हिंदू जनजागृती समितीतर्फे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. नेमकं काय विषय आहे? नमस्कार, मी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रशांत हेमंत जुवेकर आज जळगावमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन याच्यासाठी करण्यात आलं की प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 24 ते 30 जून या कालावधीमध्ये गोवामध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 2012 साली प्रथम आयोजन झालं होतं आणि आता हे 12वं वर्ष आहे. यावर्षीचं आयोजन याही दृष्टीने महत्वाचं आहे की यावर्षी भारतातल्या 26 राज्यांतून जवळपास 1000हून अधिक संघटनांचे 2000हून अधिक प्रतिनिधी येथे निमंत्रित केलेत. त्याचबरोबर अमेरिका असेल, इंग्लंड असेल, घाना, नेपाळ, बांगलादेश असं भारताबाहेरील देशातलेही हिंदुत्व निष्ठांना या महोत्सवामध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे. या महोत्सवामध्ये मंदिर संस्कृती रक्षणाचे विविध उपाय, हिंदुत्व विरोधी नरेटिव्हला आपण कशा पद्धतीने सामोरं जायचं, देशामध्ये जे विविध आघात आहेत त्यांचे रक्षणाचे उपाय, हिंदू इकोसिस्टीमची एक प्रभावी पद्धत, अशा विविध म्हणजे लँड जिहाद असेल अशा अनेक घटनांच्या संदर्भात एक कशा पद्धतीने एक इकोसिस्टम हिंदूंची निर्माण व्हावी या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचे विषय या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात होणार आहेत. आपल्या जळगाव जिल्ह्यातूनही जवळपास 22हून अधिक प्रतिनिधी या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात सहभाग घेणार आहेत. त्यामध्ये काही नावं जर सांगायची झाली तर जळगावमधील महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी चेअरमन अॅडव्होकेट भरत देशमुख असतील. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे मनसेचे माजी जिल्हा प्रमुख चोपडा येथील अनिल वानखेडे असतील. चोपडा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट धर्मेंद्र सोनार असतील. त्याचबरोबर आपल्याकडची सुप्रसिद्ध म्हणजे तीर्थक्षेत्र आपण म्हणू शकतो सातपुडा निवासिनी मनुदेवी या मंदिराचे सचिव निळकंठ चौधरी असतील. असे अनेक जण या अधिवेशनामध्ये सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर देश पातळीवरही काही नावं आपल्याला माहिती असेल की श्रीराम मंदिराची केस ज्यांनी लढवली त्यांच्याबरोबर आता काशी आपण म्हणू शकतो ज्ञानवापीची केस लढवत आहेत विश्वेश्वराची, ते अॅडव्होकेट हरिशंकर जैन, त्यांचे पुत्र विष्णुशंकर जैन. याचबरोबर तेलंगणाचे आमदार प्रखर हिंदुत्ववादी राजा सिंग, हिंदू इकोसिस्टीमचे संस्थापक कपिल मिश्रा, भारताचे माहिती आयुक्त, त्याचबरोबर सेव्ह कल्चर सेव्ह इंडियाचे उदय माहुरकर असे अनेक प्रतिथयश लोक, सर्वोच्च न्यायालयात हिंदुत्वाची बाजू लढून देणारे अश्विनी उपाध्याय अॅडव्होकेट, असे अनेक महत्वाच्या व्यक्ती या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात सहभाग घेणार आहेत. या महोत्सवाचं लाईव्ह टेलिकास्ट पण होणार आहे. त्याच्यामुळे जरी 22 प्रतिनिधी इथून गोव्यात गेले तरी इथले जे हिंदू प्रेमी आहे, जळगाव हा हिंदुत्ववाद्यांचा आपण म्हणू शकतो गड आहे, तर इथले अनेक हिंदुत्ववाद्यांना मी विनंती करतो की लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या महोत्सवात जे महत्वाचे विषय होणार आहेत, त्या योजना होणार आहेत, त्या आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण हे 24 ते 30 या कालावधीमध्ये अवश्य या महोत्सवाचा लाईव्हच्या माध्यमातून लाभ करून घ्यावा आणि पुढील जी काही योजना या महोत्सवातून येईल ती आपण जळगाव जिल्ह्यात निश्चितपणे राबवू. सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट निरंजन चौधरी, जळगाव जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करतो. गोवा येथे अधिवेशन जे होत आहे ते 24 जून ते 30 जून पर्यंत आहे. त्याच्यातले शेवटचे जे 2 दिवस आहेत 29 आणि 30 जून या 2 दिवसामध्ये विशेष करून वकिलांसाठी अधिवेशन आहे ते, आणि त्या अधिवेशनामध्ये बांगलादेश आणि संपूर्ण भारतामधल्या वेगवेगळ्या राज्यांमधून काही ॲडव्होकेट्स येतात. ते तिथे त्याबाबतचं ज्ञान घेण्यासाठी येतात की तिथे हिंदूंवरती प्रत्येक राज्यामध्ये आता भारतामध्ये काही ठिकाणी हिंदूंची स्थिती अशी झालेली की हिंदू अल्पसंख्याक झाले आणि तिथे त्यांच्यावर अत्याचार होतात. मग त्या अत्याचाराला कसं कायदेशीर बाबींचा आधार घेऊन आपण त्या हिंदूंना कसं प्रोटेक्ट करू शकतो त्या हिशोबाने तिथे अधिवेशनामध्ये मुद्दे महत्वाचे असणार आहेत. आणि जळगावमधून मला संधी दिलेली आहे. जळगावातून मी आणि तसेच आमचे बार काउन्सिलचे गोवा आणि महाराष्ट्र बार काउन्सिलचे माजी चेअरमन आहेत भरत बापूसाहेब देशमुख, ते सुद्धा येणार आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत संख्येने जातो. तुमच्या वकिलांना काय तुम्ही आवाहन करणार आहे इथल्या जळगावच्या वकिलांना की आता जळगावमध्ये हिंदुत्वाचं कार्य बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु असं असताना सुद्धा इथे गायींचे सर्रास कत्ली होतात. आताच ही जी बकरी ईद गेली, या ईदच्या पूर्वीच अनेक ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक वेळा गायींचे ट्रक पकडले गेले. तर अशा वेळी कार्यकर्त्यांवरती, गायींचे ट्रक पकडणाऱ्या कार्यकर्त्यांवरती जेव्हा खोटे गुन्हे दाखल होतात ना, तर त्या खोट्या गुन्ह्यांना त्या
हिंदू कार्यकर्त्यांना कसं कायदेशीर मदत करता येईल, त्यांचा बचाव त्याच्यातून कसा करता येईल, FIR खोट्या कशा दाखल होतात त्याच्यावरती काय तोडगे काढता येतील याबाबत जळगाव येथील वकिलांनी सहभागी होऊन या कार्यामध्ये मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो.